हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू संहिता अध्ययन लेक्चर सिरीज. तर आपण ह्या लेक्चर सिरीजमध्ये आता ह्या लेक्चरमध्ये आपण अष्टांग हृदय सूत्रस्थानातला जो 5वा अध्याय आहे त्याचा अभ्यास करणार आहोत, ज्याचं नाव आहे द्रवद्रव्य विज्ञानियम. ठीक आहे. तर हा जो अध्याय आहे अष्टांग हृदय सूत्रस्थानातला 5वा अध्याय आहे. यामध्ये स्पेसिफिकली द्रव द्रव्यांबद्दल वर्णन करण्यात आलेलं आहे. द्रव आणि द्रव्य असे हे दोन शब्द आहेत. द्रव म्हणजे काय, जे लिक्विड्स आहेत, जे लिक्विड फॉर्म मध्ये आहारीय आणि औषधीय द्रव्य आपण घेतो. आयुर्वेदाने त्यांचं कॅटेगरायझेशन केलेलं आहे. विविध प्रकारचे लिक्विड द्रव्यांचं वर्णन इथे केलेलं आहे, जे लिक्विड फॉर्म मध्ये आपण कंझ्युम करत असतो. असे जे काही आहारीय किंवा औषधीय द्रव्य आहेत त्यांचं वर्णन, त्यांचं गुणांचं त्याचे गुण, कर्म, त्यांचा इम्पॉर्टन्स काय आहे, त्यांचे प्रकार काय आहेत, याबद्दल या अध्यायामध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. ठीक आहे. तर आपण सुरुवात करूया. अष्टांग हृदय सूत्रस्थानातला जो 5वा अध्याय आहे, द्रव द्रव्य विज्ञानीय अध्याय. आता या अध्यायामध्ये NCISM नी आपल्याकडनं काय एक्सपेक्ट करतं, NCISM ला काय एक्सपेक्टेड आहे की आपल्याला काय त्यातनं आउटपुट मिळावं, हा अध्याय आपल्याला कशा पद्धतीने आपण अभ्यास केला पाहिजे, यातनं ऍज अ आयुर्वेद स्टुडंट, ऍज अ वैद्य, आयुर्वेदाचा वैद्य म्हणून आपल्याला या अध्यायामधनं काय अंडरस्टँडिंग व्हावी असं NCISM ला वाटतं, किंवा सिलेबस पॉइंट ऑफ व्ह्यू आपल्याला हा अध्याय काय सांगायचा प्रयत्न करतो ह्याच्याबद्दल आपण वर्णन बघूया. या अध्यायामध्ये आपल्याला बेसिकली काय काय शिकायला मिळणार आहे. या अध्यायामध्ये जलवर्ग काय असतात, म्हणजे पाण्याचे काय काय प्रकार आहेत त्यांचं वर्णन सांगितलेलं आहे. दुग्ध वर्ग, इक्षू वर्ग, दूध आणि दुधापासून तयार होणाऱ्या पदार्थांचे वर्णन याच्यात आहे. इक्षू, ऊसापासून निर्माण होणारे ऊस आणि ऊसाचे प्रकार याच्याबद्दल वर्णन आहे. मधु वर्ग म्हणजे मध जे असतं, हनी ज्याला म्हणतो, त्याचा प्रकार याच्यात सांगितलेला आहे. तेलाचे प्रकार, मद्याचे प्रकार, मूत्रचे प्रकार यांचं निरूपण याच्यात सांगितलेलं आहे, किंवा यांच्याबद्दल वर्णन या अध्यायामध्ये आपल्याला बघायला मिळतं. यांचं काय काय निरूपण, म्हणजे कशा कशा पद्धतीने निरूपण केलं गेलेलं आहे, कोणत्या कोणत्या घटक ह्या द्रव्यांचे सांगितलेले आहेत, त्यांचे गुण काय असतात, त्यांच्या अवस्था काय असतात, त्यांचा उपयोग कशात सांगितलेला आहे, याच्याबद्दल वर्णन या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने ह्या द्रव्यांचं सामान्य पद्धतीने वर्णन केलेले आहे, आणि सामान्य पद्धतीने ह्या द्रव्यांचे म्हणजे सामान्य सगळे पाण्याचे प्रकार असतील, पण पाण्याचे ओव्हरऑल गुण काय आहेत, इंडिव्हिज्युअल पाण्याचे गुण, वेगवेगळ्या प्रकारच्या पाण्याचे गुण काय आहेत, दुधाचे सामान्य गुण काय आहेत, इंडिव्हिज्युअल विविध प्राण्यांच्या दुधांचे गुण काय आहेत, याबद्दल वर्णन सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर ह्या अध्यायाचे जे कोर कन्सेप्ट आहेत, ह्या अध्यायामध्ये बेसिक अंडरस्टँडिंग आपल्याला काय मिळणार आहे, काय आपण शिकणार आहोत, याचं थोडं ब्रीफ मध्ये आपण जाणून घेऊया. जलवर्ग काय असतो, म्हणजे पाण्याचे काय काय प्रकार असतात, जसे की गंगांबू असेल, सामुद्रांबू असेल, शीतांबू, उष्णांबू, क्वथित आणि शीतांबू असेल, क्वथित शीतांबू असेल. उष्णांबू वेगळं म्हणजे उष्ण असलेलं, जे पिण्यायोग्य त्याचं टेम्परेचर आहे ते उष्णांबू. क्वथित शीतांबू म्हणजे काय, ज्याचं क्वथन केलं गेलेलं आहे, ज्याला बॉईल केलं गेलेलं आहे, चांगलं उकळी घेतलेले आहे, त्याला उकळून घेतलेलं आहे आणि त्याला गार केलेलं आहे, असं जे पाणी असतं त्याला क्वथित शीतांबू म्हटलं जातं. इत्यादींचे गुण, उपयोग आणि सेवन करण्याचे नियम काय आहेत, त्यांना आपण कंझ्युम करण्याचे नियम काय असतील, सामान्यतः कसं कंझ्युम केलं पाहिजे, याबद्दल वर्णन केलेलं आहे. दुधाचे प्रकार, दूध आणि दुधाचे प्रकार, दुधापासून बनणारे पदार्थ यांचं वर्णन केलेलं आहे, ज्याच्यात की दुधाचे विविध प्रकार असतील, विविध प्राण्यांचं दूध आणि त्यांचे गुण असतील, दही असेल, तक्र असेल, नवनीत असेल, नवनीत म्हणजे लोणी ज्याला म्हणतो आपण, नवनीत असेल, घृत असेल, ह्याच्याबद्दल, घृत म्हणजे तूप जे असेल त्याचं वर्णन आहे. आम आणि श्रुत, आम श्रुत भेद म्हणजे कच्चं दूध आणि गरम केलेलं दूध, ह्याचे काय, ह्याच्याबद्दलचे वर्णन इथे आलेलं आहे. ह्यांचे कोणत्या कोणत्या विकारांमध्ये उपयोगात येतं, कोणत्या पद्धतीचं दूध कुठे वापरलं गेलं पाहिजे, ह्याच्याबद्दलचे नियम सांगितले गेलेले आहेत. इक्षू वर्ग म्हणजे काय, म्हणजे ऊस आणि ऊसाचे प्रकार काय असतात, त्यांचे गुणधर्म काय आहेत ते सांगितलेले आहेत. जसे आणि त्याच्यापासून बनणारे पदार्थ असतील, ऊस इंडिव्हिज्युअल त्याचे प्रकार, शर्करा असेल, साखर जी बनते, गुड जो बनतो, इत्यादींचं गुणादी वर्णन केलेलं गेलेलं आहे. मधुवर्ग म्हणजे हनी जे आहे आपलं
मध जे असतं त्याचे वर्णन केलं गेलेलं आहे. त्यांचे सेवन नियम काय असतात, ते कसं कंझ्युम केलं पाहिजे, कशा सोबत खाल्लं पाहिजे, त्याला कशा पद्धतीने खाल्लं गेलं पाहिजे, कोणत्या गोष्टीसोबत नाही खाल्लं पाहिजे, असं वर्णन इथे केलेलं आहे. तेल आणि तेलाचे प्रकार वर्णन केलेले आहे. तीळ तेल काय असतं, मग आणि तीळ तेलासोबत अन्य इतरही तेलांचं वर्णन इथे सांगितलेलं आहे. मध्य वर्गाचं अल्कोहोल जे असतात त्यांचे वर्णन केलेलं आहे. मग अल्कोहोलचे विविध प्रकार सांगितलेले आहेत, जसं की शुक्त असेल, संवीरक असेल, धान्यक असेल, तुषोधक असेल, धान्याम्ल असेल, तुषोधक असेल, हे मद्याचे अनेक प्रकार आहेत. त्यांचे गुणधर्म वर्णन केले गेलेले आहे. मूत्र वर्ग सांगितलेले आहेत. विविध प्राण्यांचे मूत्र आणि त्यांचे मूत्राचे गुणधर्म सांगितलेले आहेत, जसे की गोमूत्र असेल, अश्वमूत्र असेल, असे 8 प्रकारचे मूत्रांचं वर्णन केलं गेलेलं आहे. असं पद्धतीने आपल्याला दूध, दही, दूध असेल, घृत असेल, मधु, शर्करा इत्यादी यांचं गुण आणि गुणकर्मानुसार यांचं विभाजन सांगितलं गेलेलं आहे. ठीक आहे. आता हे झाले कोर कन्सेप्ट. या अध्यायामध्ये आपण काय शिकणार आहोत याबद्दल आपल्याला बघितलं. आता या अध्यायामध्ये एनसीआयएसएम काय एक्सपेक्ट करतं आपल्याकडनं, की ह्या अध्यायातनं आपण काय शिकलं पाहिजे. असं म्हणता येईल की आपण मेसेज टू टेक होम असा जो प्रेझेंटेशनचा लास्ट मेसेज असतो आपला, की अल्टिमेटली आपण काय शिकून हा अध्याय वाचल्यानंतर आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टींची अंडरस्टँडिंग होईल, किंवा हा अध्याय वाचून झाल्यानंतर, हा अध्याय शिकून झाल्यानंतर आपल्याला कोणत्या गोष्टी कळालेल्या असतील, कोणत्या अशा गोष्टी असतील की ज्या आपल्याला क्लिअर झालेल्या असतील. जसं की मग ते सांगतात आपल्याला की हा अध्याय शिकून झाल्यानंतर, हा अध्यायाचा अभ्यास झाल्यानंतर आपल्याला काय कळणार आहे. गंगांबू म्हणजे काय, सामुद्रांबू म्हणजे काय, त्यांच्यामध्ये फरक काय आहे. म्हणजे गांग जल असेल, सामुद्र जल असेल, हे म्हणजे काय, यांचे प्रकार काय असतात, यांच्यातला फरक काय आहे, हे आपल्याला माहिती होणार आहे. जलाचे जलविभागस्य गुणवर्णनम, जे पाण्याचे प्रकार आहेत यांचे विविध पाण्याचे गुण काय असतात हे आपल्याला या अध्यायातनं माहिती होणार आहे. हे अध्याय शिकून झाल्यानंतर आपल्याला त्याची अंडरस्टँडिंग होणार आहे. नंतर जलावस्था विशेषाणाम उपयोग विवेचनम, जलाच्या विविध अवस्था असतील त्याच्यानुसार ते कसं वापरात येईल. म्हणजे श्रुत शीत जल असेल, किंवा क्वथित शीत जल असेल, किंवा क्वथित जल असेल, उष्ण जल असेल, यांचा उपयोग केल्यानंतर काय फायदे नुकसान होता याबद्दल आपल्याला अंडरस्टँडिंग होणार आहे. नारिकेल उदकस्य गुण निखिलम, नारिकेल उदकाचे, नारळचं जे पाणी असतं, शाळेतलं जे पाणी असतं, त्याचे संपूर्णपणे काय गुण असतात त्याबद्दल आपल्याला माहिती होणार आहे. क्षीर, दधी, तक्र, नवनीत, घृतानाम गुणचर्चा. हा, या दूध असेल, दही असेल, तक्र असेल, लोणी असेल, तूप असेल, यांचे गुणांचं वर्णन या अध्यायामध्ये आपल्याला मिळणार आहे. ह्या अध्यायातनं आपण शिकणार आहोत, आपल्याला माहिती होणार आहे. आम श्रुत क्षीरयोः गुणभेदा. हा, कच्चं दूध आणि उष्ण केलेलं, गरम केलेलं दूध ह्याचे काय गुण आणि फरक आहे हे आपल्याला ह्या अध्याय मधून आपल्याला शिकायला मिळणार आहे. दधी सेवन नियम विवेचनम, या अध्यायामध्ये दही कसं खावं, दही कधी खाऊ नये, दही कुणी खावं कुणी खाऊ नये, याबद्दलचे जे काही नियम आहेत हे आपल्याला या अध्यायातून आपल्याला अंडरस्टँडिंग होणार आहे. म्हणजे हा अध्याय आपण जर शिकलो तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळणार आहेत. क्षीर विकाराणाम गुण निखिलम, दूधचे जे काही प्रकार, दुधापासून बनणाऱ्या विविध गोष्टी आहेत, जसं की दही असेल, तक्र असेल, लोणी असेल, नवनीत असेल, घृत असेल, यांच्या सगळ्यांच्या गुणांचं वर्णन आपल्याला या अध्यायामधनं माहिती होणार आहे. इक्षु विकाराणाम गुण उपयोग वर्णनम, या अध्यायामध्ये ऊस आणि ऊसाचे पासून बनणारे पदार्थ, जसे की साखर असेल, गुळ असेल, काकवी असेल, ह्याचे परिपूर्ण नॉलेज आपल्याला, यांच्या गुणांचं बऱ्यापैकी नॉलेज आपल्याला मिळणार आहे. मधो गुणसूची ही तथा सेवन नियमाः, मधु म्हणजे मध, हनी जे असतं, ह्याचे गुण काय आहेत, त्याचे सेवन करण्याचे नियम काय आहेत, त्याच्याबद्दल आपल्याला कम्प्लीट अंडरस्टँडिंग होणार आहे. तिल तैलस्य गुण निखिलम, तिळ तेल
तीळ तेल हे श्रेष्ठ तेल सांगितलं गेलेलं आहे. तेलाच्या प्रकारांमध्ये श्रेष्ठ तेल म्हटलं गेलेलं आयुर्वेदामध्ये. तर त्या तीळ तेलाचे सगळे गुण काय असतात, ते कसं कार्य करतं, त्या कुठे कुठे कार्य केलं ह्याबद्दल आपल्याला माहिती होणार आहे. विभिन्न तैलानां लक्षण विवेचनम, आणि विविध प्रकारचे तीळ तेला व्यतिरिक्त इतर जे तेलाचे प्रकार आहेत त्यांचे संक्षेपामध्ये काही माहिती आपल्याला या अध्यायामध्ये मिळणार आहे. मध्यवर्गस्य वर्गीकरण, मध्यवर्गाचे वर्गीकरण काय आहे, मध्याचे काय काय प्रकार आहेत ते आपल्याला बघायला मिळणार आहेत. ते आपल्याला अंडरस्टँडिंग होणार आहे. शुक्त, धान्याम्ल, संवीरक, तुषोधक कादीनाम गुणवर्णनम, हे जे काही मद्याचे प्रकार आहेत, शुक्त असेल, धान्याम्ल असेल, संवीरक असेल, तुषोधक असेल, यांच्या गुणांचं वर्णन या अध्यायातून आपल्याला कळणार आहे. गुण काय असतात ते आपल्याला कळणार आहे. मूत्रवर्गस्य गुण उपयोग विवेचनम, मूत्रवर्ग विविध प्राण्यांचे अष्टमूत्रवर्ग जो आहे, 8 प्रकारच्या प्राण्यांचे मूत्र जे असतात त्यांचे गुण आणि उपयोग ह्याच्याबद्दल आपल्याला अंडरस्टँडिंग ह्या अध्यायातून मिळणार आहे. सामान्य द्रव्यानाम गुण वर्ग गुण विभाजन, सामान्यतः द्रव्यांचं वर्गीकरण कसं केलं जातं त्याबद्दल वर्णन करणार आहे. आणि या अध्यायामध्ये आपण काय काय अजून 3 प्रकारच्या तंत्रयुक्ती आपल्याला बघायला मिळणार आहेत. तशा तर विविध प्रकारच्या बऱ्याच तंत्रयुक्ती आपल्याला बघायला मिळणार आहेत. एनसीआयएसएम आपल्याकडनं एक्सपेक्ट करतं की आपल्याला वाक्यशेष तंत्रयुक्ती म्हणजे काय, समुच्चय तंत्रयुक्ती म्हणजे काय आणि योग तंत्रयुक्ती म्हणजे काय, याचे एक्झाम्पल्स आपल्याला या अध्यायातनं क्लिअर होणार आहेत. ठीक आहे. तर ह्या पद्धतीने या अध्यायामध्ये आपण कलेक्टिव्हली द्रव्यांबद्दल डिटेल माहिती घेणार आहोत. लिक्विड जे काही आहार्य किंवा औषधी द्रव्य आपण आयुर्वेदात मध्ये वापरत असतो यांच्याबद्दल कम्प्लीट अंडरस्टँडिंग आपल्याला होणार आहे जर आपण हा अध्याय पूर्णपणे व्यवस्थित अभ्यास केला तर. ठीक आहे. तर आपण सुरुवात करूया या अध्यायाच्या पहिल्या श्लोकपासून. पहिला श्लोक आपल्याला काय सांगत असतो, पहिल्या श्लोक मध्ये अध्यायाचं नाव, अध्यायाचं अधिकरण सांगत असतं, अध्यायामध्ये काय शिकायला मिळणार आहे ते आपल्याला मिळत असतं. तर ते सांगतात, अथातो द्रवद्रव्य विज्ञानीयम अध्यायम व्याख्यास्यामः इति ह स्माहुर आत्रेयादयो महर्षय. आत्रेयादी जे महर्षी आहेत, जे सगळ्यांचे गुरु आहेत, साऱ्या आयुर्वेद आचार्यांचे गुरु आहेत, आत्रेयादी महर्षी. आपण आयुर्वेद अवतारांमध्ये बघितलं की आत्रेय आणि यांना नॉलेज मिळालेलं होतं आयुर्वेदाचं त्रिसूत्राच्या स्वरूपामध्ये, आणि त्यांनी तिथून पुढे मग तो आयुर्वेद पुढे आपापल्या शिष्यांना दिला. तर आत्रेय आधी जे सगळ्यात आधी ज्यांना आयुर्वेदाचं नॉलेज मिळालं ह्या भूतलावर, त्या सगळ्या महर्षींनी आपापल्या शिष्यांना सांगितलं. तसंच त्यातल्या आत्रेयादी महर्षींनी द्रवद्रव्य विज्ञानीय अध्यायाबद्दल वर्णन केलं गेलेलं आहे. असं आम्ही द्रवद्रव्यांबद्दल वर्णन करणारा अध्याय सांगत आहोत, याची व्याख्या करत आहोत, असं अत्रेयादी महर्षींनी सांगितलं. ठीक आहे. आता सगळ्यात आधी ते आपल्याला द्रवद्रव्यांमध्ये सगळ्यात महत्वाचं द्रव्य काय आहे, आपल्याला सगळ्या आयुष्यामध्ये जीवन जगण्यासाठी सगळ्यात महत्वाचा लिक्विड कोणतं असतं, तर ते पाणी असतं. आपण जे काही द्रवद्रव्य वापरत असतो त्यातलं सगळ्यात महत्वाचं काय आहे, पाणी आहे. पाण्याशिवाय आपण जीवन जगू शकत नाही, म्हणून सगळ्यात आधी ते आपल्याला पाण्याबद्दल वर्णन करतात. त्यात मग तोय वर्ग, पाण्याचा पर्याय हा तोय हा पाण्याचा पर्याय आहे. तर तोय वर्गाबद्दल सांगतात. तोय वर्गांमध्ये सगळ्यात आधी आपल्याला गंगांबू बद्दल सांगतात. तर गंगांबू म्हणजे काय ते सांगायच्या आधी ते आपल्याला पाण्याचे सामान्य गुण सांगतात. पाणी कसं महत्वाचं आहे, त्याचे सामान्य गुण काय आहेत ते सांगतात. आता हा जो श्लोक आहे ब्लू कलर मध्ये, हे तुम्हाला रिसायटेशन मध्ये आहे. प्रत्येक लेक्चर मध्ये जो श्लोक ब्लू कलर मध्ये असेल तो श्लोक आपल्याला रिसायटेशन साठी आहे, म्हणजे श्लोक पठणासाठी तुम्हाला एनसीआयएसएम ने एक्सपेक्ट केलेला आहे. म्हणजे हा मोस्ट इम्पॉर्टंट श्लोक होऊन जातो या अध्यायातला. असे काही श्लोक पुढे पण येत आहेत, ते आपण त्यावेळी बघणार आहोत. तर हा जो श्लोक आहे याच्यात आपल्याला पाण्याबद्दल वर्णन सांगतात. पाण्याचं गुण काय आहेत, तर जीवनम, तर्पणम, हृद्यम, लादी बुद्धी प्रबोधनम, तनु अव्यक्त रसम, मृष्टम, शीतम, लघु, अमृतोपमम. ते काय सांगतात, जीवन, पाणी काय आहे, पाणी हे जीवन प्रदान करणार आहे. आपल्याला जीवन टिकून ठेवण्याचं कार्य करण्यासाठी पाणी खूप महत्वाचं आहे.
तर्पण करणारा आहे. तर्पण म्हणजे शरीराला तृप्ती किंवा सॅटिस्फॅक्शन जे असतं, पाणी पिल्यानंतर तुम्ही खूप उन्हातनं चालत आलेला, खूप थकवा आलेला आहे आणि जो पाण्याचा एक पहिला ग्लास तुम्ही पाणी पिता, एक घाट ग्लास पाणी जेव्हा पिता, त्यानंतर जी सॅटिस्फॅक्शनची फिलिंग असते, एकदम मन तृप्त झालेलं असतं किंवा पूर्ण शरीर तृप्त झालेलं असतं, ती जी फिलिंग आहे त्याला म्हणतात तर्पण म्हणतात. ठीक आहे. तर पूर्ण शरीराच्या एक एक पेशीला, एक एक सेल पर्यंत न्यूट्रिशन किंवा त्यांना तृप्त करणं हे पाण्याचं काम असतं. हृदय आहे, हृदयाला पोषक आहे, तुम्हाला आवळणारा आहे, तुम्हाला तुमच्या हृदयाला प्रसन्न ठेवणार आहे, असं त्याचं सांगितलं. लादी, लादी म्हणजे आनंदी ठेवणारा आहे, तुम्हाला खुश करणारा आहे, तुम्हाला रिफ्रेश करणारा आहे. बुद्धी प्रबोधनम, बुद्धीची ऍक्टिव्हिटी नॉर्मल करणारा आहे. बुद्धीचं कार्य, तुमचे बुद्धी म्हणजे काय असेल, त्याच्यात तुमची विचार करण्याची शक्ती असेल, तुमची बोलण्याची शक्ती असेल, चालणं, फिरणं, नेहमीच्या डेली ऍक्टिव्हिटी करण्यासाठी जे काही स्टिम्युलेशन लागतं त्याला बुद्धी म्हटलं गेलं. तर त्या बुद्धीचं प्रबोधन, त्याला स्टिम्युलेट करत राहणं, त्याला काम करण्यासाठी प्रवृत्त करणं आणि त्याला पोषक असं असणं म्हणजे बुद्धी प्रबोधन करणं. तनू हलकं असतं, पाणी जे असतं हलक्या गुणाचं असतं, खूप लघु गुणात्मक असतं. तनू म्हणजे हलकं, पातळ आपण असं म्हणतो, तर तनू असं अव्यक्त रस, त्याला स्वतःचा काही रस नसतो, म्हणजे ते गोड किंवा आंबट किंवा कडू असं मधुर, आम्ल, लवण, कडू कशा हे जे 6 रस आहेत, यातला कुठलाही रस त्या पाण्याला नसतो. मृष्ट, मृष्ट म्हणजे आपल्याला शरीराला घेण्यासाठी, आपल्याला कन्झ्युम करण्यासाठी इझी असतं. काय म्हणता येईल त्याला, सॉफ्ट टेक्स्चर जसं म्हणता येईल आपल्याला, तशा पद्धतीचं असतं. आपल्याला ते कन्झ्युम करण्यासाठी सोपं राहील असं असतं. शीत गुणात्मक असतं, त्याचा जो गुण असतो तो शीत गुणात्मक असतं. लघु हलकं असतं. हे तनूचा अर्थ इथे पातळ किंवा तरल आणि खूप विस्कस नाही आहे असं इथे तनूचा. आणि लघु म्हणजे गुरु नाही आहे, हेवी नसतं, ते खूप लाईट असतं असं आहे. आणि अमृतोपमम, अमृताप्रमाणे गुणकारी असतं. जसं अमृत जीवन देण्याचे कार्य करतं, तशा पद्धतीचं पाण्याचंही कार्य होत असतं. आता पुढे सांगतात, मग गंगांबू बद्दल वर्णन करतात. गंगांबू नभसो भ्रष्टम स्पृष्ट तू अर्क इंदू मारुतैहि हित अहित हित अहितात्वे तद्भूयो देश काल अवपेक्षते. आणि मग पाणी आपल्याला कुठून मिळत असतं? सगळ्यात पहिला पाण्याचा सोर्स काय आहे? आकाशातून पडणारं पाणी, आकाशातनं ढगातनं येणारं पाणी. तर ते जे पाणी असतं ते जेव्हा कुठल्याही जमिनीवर पडत नाही, म्हणजे पावसाचं जे पाणी आहे ते एका शुद्ध पात्रामध्ये जेव्हा आपण त्याला कॅच करतो, ते त्याला म्हणतात गंगांबू म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं जातं? गंगांबू म्हटलं जातं. जे पाणी आकाशातनं जमिनीवर न पडता डायरेक्ट एखाद्या स्वच्छ पात्रामध्ये कॅच केलं जातं, त्याला गंगांबू म्हटलं जातं. आणि असं जे गंगांबू आहे, जे गगनातनं आलेलं जे गंगांबू आहे, ते जेव्हा जमिनीशी स्पर्श होतो त्याचा, किंवा त्याच्यात अर्क इंदू मारुतैहि, अर्क म्हणजे सूर्य, चंद्र आणि वाऱ्याचा त्याच्यावर जेव्हा संस्कार होतो त्यानुसार, आणि ज्या देशामध्ये ज्या जमिनीवर ते पडतं त्यानुसार त्या गंगांबूचे गुण बदलत असतात. त्या गंगांबू विविध गुणाचं होत असतं. म्हणजे बेसिकली आकाशातनं जेव्हा पाणी जमिनीवर पडणार असतं, तर मधली जी फेज आहे त्याला गंगांबू म्हटलं जातं. त्याला मध्येच जर आपण कॅच केलं तर ते गंगांबू म्हणून तुम्ही कन्झ्युम करू शकता. पण जेव्हा ते जमिनीवर पडतं, तर ज्या जमिनीवर पडणार आहे, ज्या पद्धतीच्या भूभागावर ते पडणार आहे, त्या जमिनीचे गुण त्याच्यात येतात. सोबतच त्याच्यावर सूर्य, चंद्र आणि त्या ठिकाणी वाहणारा वारा यांचाही परिणाम होत असतो. आणि असा परिणाम झाल्यानंतर ते गंगांबू, भले एकाच प्रकारचं गंगांबू असेल,
पण कोणत्या जमिनीवर पडलेला आहे, तिथे वाहणारा वारा कसा आहे, तिथे सूर्य आणि चंद्राचा प्रकाश कशा पद्धतीने पडत आहे याच्यानुसार त्या गंगांबूचे नंतर मग गुण आणि कर्म वेगळे होऊन जात असतात. ठीक आहे. येन अभिवृष्टम अमलम शाली अन्नम राजते स्थितम अक्लिन्नम अविमलम अक्लिन्नम अन्नम विवर्णम च तत्पेयम गांगम. आता गांगांबू शुद्ध आहे किंवा गंगांबू आहे, हे गंगांबूच आहे असं कधी आपल्याला कळेल किंवा ते कसं त्याला आयडेंटिफाय करायचं त्याच्याबद्दल पण त्यांनी टेस्ट सांगितलेली आहे आपल्याला. जेव्हा आपण आकाशातलं आलेलं पाणी एका शुद्ध पात्रामध्ये त्याला घेतलं किंवा तुम्हाला एखाद्याने आणून दिलं की हे गंगांबू आहे, गंगांबू म्हणून तुम्ही कन्झ्युम केलं पाहिजे, पण तुम्हाला जर ते टेस्ट करायचं की हे खरंच गंगांबू आहे का, तर असं जे पाणी आहे जेव्हा हे जे पाणी वर्षा होत आहे, पाऊस जेव्हा येत आहे, तेव्हा जर एखादा शाली तांदूळाचा भात आपण बनवून ठेवला चांदीच्या पात्रामध्ये शाली तांदळाचा जर भात बनवून ठेवला तर तो भात कुजत नाही. म्हणजे तो भात जर एका दिवसापेक्षा जास्त तशाच त्या पात्रामध्ये ठेवला त्या पावसाच्या वेळी, तर तो भात कुजत नाही किंवा त्याला बुरशी लागत नाही, तो काळा पडत नाही, तो खराब होत नाही, तो फ्रेश राहतो. असं जेव्हा असेल तेव्हा समजावं की ते गंगांबू आहे. आणि जेव्हा असं होत नाही, तो भात काळा पडतो किंवा त्याला बुरशी लागते, तो खराब होतो, अशा वेळेस समजावं की हे सामुद्रांबू आहे किंवा गंगांबू नाही आहे. आता इथे मी एक सांगायला तुम्हाला राहिलं की बेसिकली गंगांबू आणि सामुद्रांबू असे दोन प्रकार जेव्हा सांगत असतात, तर फक्त पावसाचं पाणी जमिनीवर पडण्याच्या आधी कॅच केलं म्हणजे ते गंगांबू आहे असं म्हणणं कम्प्लिटली बरोबर राहणार नाही. संहितांमध्ये जेव्हा आपण गंगांबू आणि सामुद्रांबूचं वर्णन बघतो तेव्हा तिथे सांगितलं गेलेलं आहे की जेव्हा नद्यांचं पाणी पासून बनलेले ढग असतील आणि ते पाणी जर जमिनीवर पडत असेल तर त्याला गंगांबू म्हटलं जातं. आणि समुद्राचं जे पाणी आहे त्याच्यापासून बनलेले ढग असतील आणि त्याचं पाणी जर पडत असेल तर त्याला सामुद्रांबू म्हटलं जातं. असं आहे. म्हणजे गंगा म्हणजे भारतामध्ये ज्या ज्या नद्या वाहतात त्यांना बेसिकली गंगा ही संज्ञा दिली गेलेली आहे. गंगा एक पवित्र नदी आहे. आपल्या सगळ्यात जिव्हाळ्याचा विषय आहे आणि भारतात सगळ्यात पवित्र नदी आणि सगळ्यात मोठी नदी आपण सॉर्ट ऑफ म्हणू शकतो अशी गंगा नदी आहे आणि खूप पवित्र असं तिचं वर्णन आहे. तर अशा गंगा आणि गंगेसारख्या इतर नद्या ज्या आहेत त्यांच्या पाण्यापासून जे बनलेले ढग आहेत आणि त्यापासून पडणारा जो पाऊस आहे त्याला गंगांबू म्हटलं जातं. आणि असा गंगांबू वेगवेगळ्या ठिकाणी पडून त्याच्यावर ज्या जमिनीवर पडला आहे तिथे वाऱ्याचा काय परिणाम आहे, सूर्यचंद्राचा प्रकाशाचा परिणाम होऊन त्याचे गुणधर्म वेगवेगळे होत असतात. तर अशा पद्धतीने जे काही नदीच्या पाण्यापासून बनलेले ढग आणि त्याचं पाणी जे असतात, पाऊस जो येतो त्याला गंगांबू म्हटलं जातं. आणि समुद्राच्या पाण्यापासून बनलेले ढग आणि त्याचा होणारा पाऊस हा सामुद्रांबू म्हटलं जातं. असं बेसिक याचं डिफरन्शिएशन आहे. तर जेव्हा असा पाऊस येत असतो आणि त्यावेळेस जर तुम्ही चांदीच्या पात्रामध्ये शाली तांदळाचा भात शिजवून ठेवला किंवा शिजवला आणि त्याला तसा ठेवला तर काही पिरियड नंतर तो कुजतो. तेव्हा जर आपण तो जर कुजला, तो खराब झाला किंवा काळा पडला, फंगस ग्रोथ झाली तर समजावं की हा सामुद्रांबूचा पाऊस येत आहे. आणि जर तसं नाही झालं, भात फ्रेश राहिला तर समजावं की तो जो पाऊस येत आहे तो गंगांबू आहे किंवा नदीच्या पाण्याचं पासून बनलेल्या ढगांपासून तो पाऊस येत आहे असं समजावं. ठीक आहे. पुढे सांगतात अन्यथा याच्या व्यतिरिक्त, या गंगांबूच्या व्यतिरिक्त जो पाऊस येतो अन्यथा तो सामुद्रम, याच्या व्यतिरिक्त जो पाऊस येतो तो सामुद्र असतो. तत् न पातव्यम मांसात सॉरी तत् न पातव्यम मासात अश्वयुजा द्विना अश्वयुजा विना असं त्यांचं वर्णन केलं गेलेलं आहे.
ठीक आहे. आता पुढे सांगतात आपल्याला की हे जे पाणी आपण कुठलंही पाणी आपल्याला जेव्हा अवेलेबल होतं, कुठलंही पाणी आपण जे पितो, तर ते पाणी कोणतं पाणी पिण्यायोग्य आहे, कोणतं पिण्यायोग्य नाही आहे, कोणतं सेवन करण्यायोग्य आहे, कोणतं नाही आहे, याबद्दलही वर्णन करतात. ते सांगतात, "एंद्रम अंबुम सुपात्र सुपात्रम विपन्नम सदा पिपेत." इंद्र अंबू पावसाचं जे पाणी आहे, पावसाचं जे कॅच केलेलं मध्ये कॅच केलेलं जे पाणी आहे, त्याला ऍक्च्युली इंद्र अंबू म्हटलं जातं. म्हणजे बेसिकली गंगांबूचा आणि समुद्रांबू म्हणजे काय, पाणी कोणत्या पाण्याचे जे ढग आहेत ते कशापासून बनलेले आहेत त्याच्यावरनच गंगांबू आणि समुद्रांबू बनणार आहे. आणि ते मध्ये जे कॅच केलेलं आपण आधी डिस्कस करत होतो त्याला ऐंद्र अंबू म्हटलं जातं. इंद्र पासून मिळालेलं आहे असं समजून ऐंद्र अंबू जे असतं, असं जे ऐंद्र अंबू आहे ते सुपात्रम स्वच्छ पात्रामध्ये अविपन्नम जे त्याच्यात काही घाण नाही गेलेली आहे, स्वच्छ असं पात्र आहे आणि ते पाणी कॅच केलेलं पाणी ही स्वच्छ राहिलेलं आहे, असं जे आहे ते पाणी नेहमी पिण्यासाठी योग्य असतं. तद अभावे त्याच्या व्यतिरिक्त आता दरवेळेस तर आपल्याला असं मिळणार नाही, आपल्याला पाणी प्यायचं आहे आणि आपण मग गेलो पावसाचं पाणी कॅच केलं असं होणार नाही आहे. कारण की 12ही महिने तर पाऊस राहणार नाहीये. मग त्या व्यतिरिक्त कोणतं पाणी पिण्यायोग्य तद अभावे त्याचा अभाव असेल किंवा ते आपल्याकडे अवेलेबल नसेल तर कोणतं पाणी प्यावं? भूमिष्ठम अंतरिक्षा अनुकार्यत, भूमीच्या ठिकाणी जमिनीवर असं पाणी शोधावं जे अंतरिक्षातून मिळणाऱ्या पाण्यासारखं आहे. म्हणजे पावसाचं पाणी जे आपण इंद्रांबुजाला म्हणत आहोत त्याप्रमाणे जे स्वच्छ आहे, त्याप्रमाणे जे पाणी आपल्याला जमिनीवर मिळेल ते आपण प्यावं. ते कसं कसं असू शकतं, ते कुठे कुठे मिळू शकतं आपल्याला? शुची पृथ्वी शीतम शुची पृथ्वी असित श्वेते देशे अर्क पवन अहतम. आणि असं जे पाणी आहे ते कुठे कशी जागेवर मिळणार आहे, ती जागा पण कशी असावी? शुची शुद्ध जागेवरचं, स्वच्छ जागेवरचं, जिथे घाण नाही आहे. पृथ्वी शीतश्वेते आणि पृथ्वी असित श्वेते, तिथे जी पृथ्वी आहे ती जमीन जी आहे ती भुसर किंवा भुरसट किंवा काळ्या मातीची जी ती जमीन असावी जिथे देशे अर्क पवन अहतम. अर्क म्हणजे जो काही सूर्य आहे आणि वारा आहे हा स्वच्छ आहे, जिथे सूर्याचा प्रकाश चांगला पोहोचत आहे, तिथे वारा चांगला वाहत आहे, अशा जागेवरचं जे पाणी आहे ते आपण प्यावं. म्हणजे कशी कशी कोणत्या कोणत्या जागा असू शकतात? तुमच्या विहिरीचं पाणी असू शकतं, कूप असेल, ताडाग असेल म्हणजे तलाव असेल, वाहती नदी असेल किंवा एखादा तलाव असेल की जिथे स्वच्छ पाणी आहे, जिथे सूर्य आणि वारा चांगला वाहत आहे, जिथली जमीन चांगली आहे, आजूबाजूला पोल्युशन नाही आहे, सॉइल पोल्युशन नाही, अशा ठिकाणचं जे काही पाणी आहे ते कंझ्युम करण्यासाठी, नेहमी कंझ्युम करण्यासाठी योग्य असतं. आणि असं कोणतं पाणी आहे जे पिण्यास अयोग्य असतं त्याबद्दल सांगतात. न पिबेत पंक शैवाल तृण पर्णविलास पर्णविलासस्तृतम सूर्य इंदू पवन अदृष्टम अभिवृष्टम घनम गुरु. ज्या पाण्यामध्ये असं पाणी पिऊ नये, न पिबेत असं पाणी पिऊ नये जिथे पंक, जिथे खूप चिखल आहे किंवा दलदल आहे, जिथे शेवाळ खूप साचलेलं आहे, ज्या पाण्यात शेवाळ खूप जास्त आहे, तृण पर्णानी विलास तृणम विलासश्रुतम, जिथे खूप गवत वाढलेलं आहे, खूप घाण गवत वाढलेलं आहे, जिथे पालापाचोळा खूप त्या पाण्यामध्ये जमा झालेला आहे, पाण्यामध्ये खूप खराब वस्तू किंवा पाला पाचोळा, झाडांची पानं, मुळं आणि अशी पद्धतीची घाण तिथे साचलेली आहे. सूर्य इंदू पवन अदृष्टम अभिवृष्टम
घनम गुरु, आणि जिथे सूर्य, इंदू म्हणजे चंद्र आणि वारा यांचा संपर्क येत नाही, जिथे सूर्यप्रकाश पोहोचत नाही आहे, जिथे चंद्राचा प्रकाश पण पोहोचू शकत नाही, जिथे वारा पण नाही व्यवस्थित जाऊ शकत आहे, अशा ठिकाणचं जे काही पाणी आहे, जिथे घाण खूप साचलेली आहे, जे गुरु आहे, घन आहे, जे त्याची डेन्सिटी खूप जास्त झालेली आहे, ज्याच्यात पोल्युशन खूप जास्त आहे आणि त्याच्यामुळे डेन्सिटी तणू नाही राहिलेलं आहे, असं जे आहे, जे खूप गुरु आहे, हेवी असं आहे, ते पाणी पिण्यासाठी योग्य नसतं. म्हणजे सिम्पली तुम्ही एक इमॅजिन करा की एक तलाव आहे, ज्याच्या आजूबाजूला खूप असं गवत साचलेलं आहे, जिथे खूप दलदल झालेली आहे, वरची जे त्या आजूबाजूला जी झाडं आहेत त्यांची पानं तिथेच पडत आहे, ते पाण्यामध्ये सूर्यप्रकाश व्यवस्थित पोहोचू शकत नाही आहे, आणि घाण असं जे तळं असतं किंवा साचलेलं जे पाणी असतं, तशा पद्धतीचं जे पाणी असतं ते कंझ्युम करण्यासाठी अयोग्य आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. फेनिलम, जिथे फेस येतो त्या पाण्याला, जंतुमत 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 तप्तम दंतग्राह्य शैत्यता, जिथे जंतू, जिथे किडे निर्माण झालेले आहेत, जे पाणी दाताला दंतग्राह्य अतिशैत्यता, जेव्हा जर कंझ्युम केलं कुठलंही पाणी, जेव्हा कंझ्युम केल्यानंतर दाताला झिंझिण्या येतात, असं जे पाणी आहे तेही कंझ्युम करू नये. अनार्तवम च यदि यदि व्यत यदि यत यद दिव्यम मार आर्तवम प्रथमम च यत लुतादिनी, जिथे लुता आदी म्हणजे जे काही किडे कीटक हे तिथे ज्या पाण्यामध्ये निर्माण झालेले आहे, ज्यांचा वावर तिथे होत आहे, जिथे ज्या पाण्यामध्ये तंतू तुटत आहेत, जसे धागे जसे बनतात तसे धागे तुटत आहेत, विणमूत्र विषसंश्लेष, जिथे मूत्र, मल आणि विष जिथे आहे, अशा पद्धतीचं पाणी कंझ्युम करण्यासाठी अयोग्य आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता पुढे सांगतात नदी जलचे गुण सांगतात. नदी जलाचे काय गुण आणि कोणत्या प्रकारच्या नद्यांचं पाण्याचे गुण काय आहेत त्याबद्दल वर्णन करतात. नद्यांमध्ये कोणत्या कोणत्या पद्धतीच्या नद्या असतात आणि त्यांचे गुण चं वर्णन इथे सांगितलेलं आहे. पश्चिमोदधिगा शीघ्रवहा यश्च अमल उदकाः पथ्या समासंता नद्यो विपरीतास्तो विपरीत असतो अन्यथा. पश्चिमेकडे वाहणाऱ्या ज्या नद्या असतात, आता एक मिनिट, ज्या पश्चिम दिशेच्या समुद्राकडे वाहणाऱ्या नद्या असतात, म्हणजे पश्चिम दिशेला जाणाऱ्या ज्या नद्या असतात, ज्या शीघ्र वहा असतात, ज्यांचं सारखं पाणी खूप स्पीडने वाहत असतं, ज्या अमल उदक आहे, ज्या पाण्यामध्ये मल नाही आहे, म्हणजे ते स्वच्छ असं पाणी आहे, त्या नद्यांचं पाणी पथ्या समासत्ता, त्या नद्यांचं पाणी पथ्य असतं, म्हणजे पिण्यासाठी योग्य असतं. नद्यो विपरीतः तू अतो अन्यथा. आता आणि याच्या व्यतिरिक्त ज्या नद्या असतात, म्हणजे याच्या विपरीत ज्या नद्या असतात, म्हणजे पूर्वेकडे वाहणाऱ्या ज्या नद्या असतात, त्यांचं गुण ह्याच्या विपरीत असतात, म्हणजे ते अपथ्य असतं आणि ते नेहमी पिण्यासाठी योग्य नसतं, असं इथे वर्णन केलेलं आहे. इथे आपल्याला जी वाक्यशेष तंत्रयुक्तीचा वर्णन आपल्याला बघायला मिळतं की इथे काय सांगतात, विपरीता. आता इथे विपरीता ज्यांनी सांगितलं, म्हणजेच आपल्याला काय कळतं याच्यानी, की विपरीता म्हणजे ज्या पश्चिम किंवा पेक्षा उलट दिशेने वाहणाऱ्या ज्या आहेत, म्हणजे पूर्वेकडे वाहणाऱ्या ज्या नद्या आहेत, ज्या शीघ्र वाहन नाही आहेत, म्हणजे ज्यांचं पाणी संथ वाहत जात आहे. अमलोदका म्हणजे याच्या विपरीत म्हणजे मल उदक, ज्याच्यात घाण अशी पाणी आहे, ते पिण्यायोग्य नाही आहे असं इथे सांगितलं. तो अन्यथा म्हणजे याच्या व्यतिरिक्त जे आहे त्याचं
उलट अर्थ लावून तुम्ही समजून घ्या, अशा पद्धतीने हा शब्द असतो. ह्याला वाक्यशेष म्हणतो आपण. वाक्यात शिल्लक राहिलेला आहे, पण या एका शब्दामुळे विपरीतता तो अन्यथा अशा या श्लोकामुळे, या शब्दामुळे आपल्याला कळतं की याच्या विपरीत ज्या गुणात्मक नद्या आहेत त्यांचं पाणी अपथ्य आहे, जे पिण्यायोग्य नाही आहे. ठीक आहे. पुढे सांगतात, पुढच्या श्लोकमध्ये आपण होता, उपला उपलास्फालन उपलास्फालन नापेक्षे अपविच्छेदैः खेदितो उदकाः हिम हिमवल हिमवन्मलयो उद्भूता पथ्यास्ता एवं च स्थिराः कृमि श्लीपद हृदय कंठ शिरोरोगान प्रकुर्वते. ज्या उस्फालय म्हणजे अशा खूप आपण म्हणतो ना उफान पे, जसं हिंदीमध्ये शब्द, खूप जोराजोरात जे पाणी खूप वरून पडत असतं आणि खूप जोरजोरात त्याचा आवाज होत असतो आणि पडल्यानंतर असे मोठे मोठे त्याचे हे होतं, जसं की ह्याचं पाणी आपण धरणाचं पाणी जेव्हा सुटतं की खूप वरून पडणारं पाणी जसं असतं, वेगवेगळ्या दगडांवर वेगवेगळ्या जमिनीवर पडून ते त्याचे स्कॅटर होत राहतं आणि ती नदी जशी वाहत राहते, तशा पद्धतीनं जे काही खेद येतो, मोठ्या मोठ्या आवाज करत जे नदी वाहत असते, हिमवन मलयो, हिमवान म्हणजे जिथे बर्फ असतो किंवा जिथे हिम म्हणजे थंड वातावरण खूप जास्त असतं, म्हणजे हिमालय पर्वत असेल, तसा मलय म्हणजे पर्वताचा पर्याय आहे, पर्वताला मलय म्हटलं जातं. तर हिमालय सारख्या पर्वतामधनं ज्या नद्या निघतात आणि खूप उंचावरून त्याचं पाणी पळून पळून आवाज करत असं खूप मोठ्या मोठ्याने जे पाऊस येत असतं, ते पथ्य असतं. आणि जेव्हा ते स्थिर होऊन जातं, जेव्हा ते पळत पळत असतं, ज्याने वाहत असतं जोरजोराने, तेव्हा ते पथ्य म्हणजे नेहमी पिण्यायोग्य असतं. पण जेव्हा पुढे जात 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 ते पाणी एका ठिकाणी स्थिर व्हायला लागतं, म्हणजे जो समुद्राला भेटायच्या आधी जो नदीचा प्रवाह असतो ते संथ व्हायला लागतं. जेव्हा युनियन होतं समुद्र आणि नदीचा पाणीचं, जेव्हा एकत्रित यायला लागतं, तेव्हा जेव्हा ते स्थिर होतं, जेव्हा ह्या अशा नद्यांचं पाणी जेव्हा स्थिर होतं, तेव्हा ते जे पाणी आहे ते कृमी रोग, श्लीपद म्हणजे आपला फायलिरियासिस जो असतो हिंदीमध्ये, किंवा मराठीमध्ये हत्तीपाय म्हणतो आपण, मग हिंदीमध्ये हातीपाव म्हटलं जातं, तो तशा पद्धतीचे काही आजार पण असतात. हृदरोग असतील, कंठरोग असतील, शिरोरोग असतील, ह्यांची निर्मिती करत असतं. म्हणजे बेसिकली हिमालयातनं ज्या निर्माण होणाऱ्या नद्या आहेत, हिमालय जशा पर्वतापासून निर्माण होणाऱ्या नद्या आहेत, ज्यांचं पाणी खूप जोरात पडून 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 त्यांचा स्पीड वाढलेला असतो आणि खूप त्याचा आवाज येत असतो, अशा पद्धतीने जे शुद्ध असं पाणी आहे ते पथ्य आहे, नेहमी पाणी सेवन करण्यासारखं आहे. पण पुढे जात 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 जेव्हा ते स्थिर व्हायला लागतं, ते संथ व्हायला लागतं, त्यावेळेस त्याच्यात काही गुणधर्म बदलतात आणि ते या व्याधी निर्माण करणारं असतं. ठीक आहे. पुढे सांगतात, प्राच्यवान अंत्य अंत्यपरातोत्थान दुर्नामानी महेंद्रजा उदर श्लीपद आतंकान सह्य विंध्य उद्भवा पुन्हा कुष्ठ पांडु शिरोरोगान दोषज्ञाः परियात्रजा बल पौरुष कारिण्याः सागरारंभ त्रिदोषकृत. ज्या नद्या असतात, ज्या काही इथे प्राच्य म्हणजे ज्या आसाम किंवा बंगाल ह्या ठिकाणातनं आलेल्या ज्या नद्या असतात, अवंती म्हणजे ह्या दुर्नामानी, या दुर्नाम आहेत, म्हणजे ज्यांचं पाणी आहे ते सेवन करण्यायोग्य नाही आहे. महेंद्रजा, आता एक मिनिट, बंगाल असेल
म्हणजे तुमचा जो काही मालव प्रदेश असेल किंवा सह्याद्रीतला जो पश्चिम भागातला जो ज्या नद्या असतील त्या काय करतात, त्यांचं जे काही पाणी आहे ते उदर आणि श्रीपद या उदर म्हणजे जलोदरासारखा जो व्याधी असतो, श्लीपद फायलेरियासिस सारखे व्याधी असतात ते निर्माण करत असतात. पुढे ह्या नद्या अशा पद्धतीच्या असतात आणि राहिलेल्या ज्या काही नद्या असतात ज्या सह्याचल विंध्याचल ह्यातल्या ज्या नद्या असतात, सह्य विंध्याचल यातल्या ज्या नद्या असतात त्या कुष्ठ, पांडू, शिरोरोग यांना निर्माण करणाऱ्या असतात असं इथे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि ज्या डोंगरातनं निर्माण होणाऱ्या नद्या असतात, मोठ्या मोठ्या डोंगरातनं निर्माण करणाऱ्या असतात त्या दोषग्न असतात. काय असतात? त्या दोषग्न असतात. आणि आणि जे समुद्र जल असतं, समुद्राचं जे पाणी असतं हे तीनही दोषांना प्रकुपित करणारं असतं, तीनही दोषांना वाढवणारं असतं, प्रकुपित करणारं असतं असं इथे त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता कोणतं पाणी पिण्यासाठी योग्य असतं ह्याच्याबद्दल सांगतात आणि याच्या व्यतिरिक्त जे काही पाणी आहे जसं की विद्यात कूप म्हणजे विहीर असेल, तडाग आदीन जल जांगल आनुप शैलता हा आणि कूप असेल म्हणजे सॉरी जे विहिरीतलं पाणी आहे, तळ्यातलं शुद्ध असं पाणी आहे जे ते पिण्यासाठी योग्य असतं आणि श्रेष्ठ असतं असं त्यांनी सांगितलं आहे. ठीक आहे. पुढे आपण जलपान विधीमध्ये बघूया की पाणी किती प्रमाणात पिलं गेलं पाहिजे, कसं पिलं गेलं पाहिजे त्याबद्दल वर्णन करतात. ते सांगतात न अंबू पेयम अशक्त्या वा स्वल्पम अल्पाग्नि गुल्मिभिः पांडुरोग अतिसार अर्शो ग्रहणी शोष शोथिभिः. ज्या व्यक्तींना गुल्म ज्या व्यक्तींचा अग्नी अल्प आहे म्हणजे डायजेस्टिव्ह कॅपॅसिटी खूप कमी आहे, ज्यांचा अग्नी दुर्बल आहे, ज्यांना गुल्म व्याधी आहे, गुल्म म्हणजे ॲब्डोमिनल सॉर्ट ऑफ ट्युमर टाईप अशा पद्धतीचा आपण म्हणू शकतो. एक्झॅक्ट नाही ट्युमर नाही म्हणता ना, पण गुल्म हा एक आयुर्वेदाचा पोटाशी संदर्भित व्याधी आहे. पांडुरोग म्हणजे सॉर्ट ऑफ अनिमिया टाईप जे काही लक्षण आहे ते असलेला जो रुग्ण असेल, ज्याला अतिसार होत आहे, ज्याला डायरिया झालेला आहे, अर्श ज्याला पाईल्स हिमोरॉइड्स होत झालेले आहेत, ग्रहणी व्याधी ज्याला झालेला आहे, हा सुद्धा डायजेस्टिव्ह ट्रॅकशी रिलेटेड व्याधी आहे. शोष ज्याचा राजयक्ष्मासारखा व्याधी झालेला आहे, ज्याला ट्युबरकुलोसिस सारखा व्याधी झालेला आहे, इम्युनो कॉम्प्रोमाइज तो रुग्ण आहे, अशा पद्धतीचे काही व्याधी आहे. ज्याला शोथ येत असतो, ज्याला शरीरावर इडिमा आहे, अशा व्यक्तीने न पेयम आपल्या शक्तीपेक्षा जास्त पाणी पिऊ नये असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे जेवढी कॅपॅसिटी आहे, जेवढी नीड आहे तेवढंच पिवा, आपल्या शक्तीपेक्षा जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करू नये, नाहीतर हे व्याधी वाढतात. आणि इतर लोकांनी जे स्वस्थ व्यक्ती आहेत ज्यांना व्याधी नाही आहेत त्यांनीही ऋते शरदात निदागाभ्याम शरद आणि ग्रीष्म ऋतूमध्ये पिबेत स्वस्थो अपि च अल्पशा जरी स्वस्थ पिबेत स्वस्थो अपि जर स्वस्थ व्यक्ती जरी असेल त्यांनी सुद्धा शरद ऋतू आणि ग्रीष्म ऋतूमध्ये अल्प प्रमाणात पाणी पिलं पाहिजे. कारण की तेव्हा अग्नी हा दुर्बल झालेला असतो, ग्रीष्म ऋतूमध्ये अग्नी दुर्बल झालेला असतो. पाणी प्यावं. आता ह्याच्यात कॉन्ट्राडिक्शन होतं की ग्रीष्म म्हणजे समर मध्ये आपण पाणी कमी का प्यावं? कमी नाही पिलं पाहिजे, आपल्या अग्निबलानुसार आपल्या कॅपॅसिटीनुसार पिलं पाहिजे. म्हणून आपल्याला बऱ्याच वेळा आपण जेव्हा उन्हातनं चालून येत असतो किंवा खूप लांब अंतर काटलेलं असतं, खूप प्रवास केलेला असतो, त्यावेळेस आपल्याला आपल्या घरातले मोठे लोक सांगतात की
एका सोबत जास्त पाणी पिऊ नको, भलेही तहान लागलेली असेल, एक सोबत जास्त पाणी पिऊ नको, थोडं 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 अल्प अल्प प्रमाणामध्ये आपण जशी जशी गरज आहे तशी, जशी आपली बॉडीची कॅपॅसिटी आहे, जसे डायजेस्टिव्ह कॅपॅसिटी आहे तशा प्रमाणात पिलं पाहिजे. जास्त पाणी पिलं तर त्याच्यानी फायदा होण्यापेक्षा नुकसान जास्त होऊ शकतं. म्हणून ते सांगतात ग्रीष्म आणि शरद ऋतूमध्ये सुद्धा स्वल्प प्रमाणामध्ये आपल्या आरोग्याचा विचार करून पाणीचं सेवन केलं पाहिजे, तुम्ही स्वस्थ व्यक्ती असाल तरी. आता पुढे सांगतात की पाणी कसं पिल्याने त्याचा फायदा आणि नुकसान काय होऊ शकतं त्याबद्दल सांगतात की जेवणाच्या संदर्भात जेवण करत असताना पाणी कसं प्यावं याबद्दल निर्देश करतात, किंवा जेवताना पाणी कसं पिलं तर त्याचा काय काय परिणाम होतात. समस्थूल कृशा भुक्तम मध्य अंता प्रथम अंबुपाहा. जो व्यक्ती पाणी जेवणाच्या आधी करतो तो कृश राहतो. जो जेवणाच्या आधीच पाणी पिऊन घेतो पोट भरून तो कृश होतो. जो जेवण करत असताना पाणी पितो त्याचं जे आरोग्य आहे, ज्याचे शरीर आहे ते स्वस्थ राहतं, समप्रमाणात राहतं. आणि जेवल्यानंतर जो पाणी पितो तो ओबीज होत राहतो, जो स्थूल व्हायला लागतो. तसं सांगतात सम. आता ह्याचा आपल्याला योग तंत्रयुक्तीचा उपयोग इथे होतो. काय होतं? योग तंत्रयुक्तीचा उपयोग होतो. योग तंत्रयुक्तीचा म्हणजे काय? योग म्हणजे सॉर्ट ऑफ पोएम्स जशा असतात आपल्या पोएम मध्ये आपण काय करतो, विविध शब्दांचे एकमेकांसोबत कनेक्शन्स असतात, रायमिंग्स असतात. पहिल्या लाईन मधल्या शब्दाचा कनेक्शन दुसऱ्या लाईन मध्ये असतं, पहिल्या लाईनचा शेवटचा शब्द आणि दुसऱ्या लाईनचा शेवटचा शब्द हे भलेही वेगवेगळ्या अर्थाचे असतील पण त्यांचा रायमिंग जुळत असतं. अशा पद्धतीचं जसं करतो त्याच पद्धतीने योग तंत्रयुक्तीचा उपयोग होत असतो आपल्याला विविध पद्धतीच्या ग्रंथांमध्ये वाक्य रचना करण्यासाठी. ती इझी टू अंडरस्टँड व्हावी आणि खूप चांगल्या पद्धतीने वाक्य रचना करता यावी पोएटिक फॉर्म मध्ये, म्हणून ते केलं जातं. ज्यामध्ये विविध एकाच वाक्यामधले किंवा एकाच श्लोक मधल्या 2 लाईन मधले शब्दांचे एकमेकांसोबत अर्थ प्रस्थापित होतात. कनेक्शन जेव्हा जोडतो आपण, म्हणजे 1 2 3 हे पहिल्या लाईन मधले शब्द असतील आणि दुसऱ्या लाईन मधले 5 6 आणि 7 असतील, तर हे सिक्वेन्शियली यांना एकमेकांना कंट्रीब्यूट करत असतात किंवा यांना एकमेकांना ते उपयोगी पडत असतात, त्यांच्या जोड्या जुळत असतात असं समजूया. तर जेव्हा अशा पद्धतीने वाक्य रचना केली जाते तेव्हा योग तंत्रयुक्ती इथे निर्माण होत असते. इथे योग तंत्रयुक्ती म्हणजे काय ते सांगतात. सम स्थूल कृशाहा. इथे सांगतात तो व्यक्ती सम प्रमाणात असू शकतो किंवा कृश होऊ शकतो किंवा स्थूल होऊ शकतो. कधी होऊ शकतो? भुक्तम, जेवण करत असताना जो व्यक्ती पाणी पिण्याचं बद्दल इथे सांगत आहे. जेव्हा पाणी, इथे पाण्याचं प्रमाण किती प्यावं, कसं प्यावं याबद्दल सांगतात. आणि जेव्हा स्वस्थ व्यक्ती पाणी पिण्याचा नियम हा अशा पद्धतीने ठेवतो, कसा पद्धतीने ठेवतो, जेव्हा भुक्त भुक्त मध्य जेवण करण्याच्या मध्ये पाणी जो पितो, जेवण करत असताना जो पाणी पितो तो सम राहतो. थोडंसं आपण इथे डिटेलमध्ये बघूया. हे मी कट करतो. इथे योग तंत्रयुक्ती आपण बघत आहोत. त्यात काय सांगतात? ते सांगतात की पाणी पित असताना, जेवण करत असताना भुक्तम, जेवण करत असताना जो व्यक्ती पाणी मध्ये पितो, म्हणजे पाणी जेवण करत असताना मध्ये मध्ये थोडं थोडं पितो, तो सम होतो. त्याची प्रकृती सम राहते, त्याचा शरीर हे सम राहतं. जो अंतामध्ये पितो, म्हणजे जो सगळ्यात शेवटी पाणी पितो, जेवण झाल्यानंतर जो पाणी पितो, त्याचं काय होतो? तो स्थूल होतो, त्याला स्थूलता येते. आणि जो प्रथम अंबुपा, प्रथम पाणी जो पितो तो कृश होतो. म्हणजे याला जर आपण थोडस अरेंज करायचा प्रयत्न केला तर काय सांगतात ते, काय येतं? भुक्तम अंबुपाहा भुक्तम मध्या अंता प्रथम समकृश
स्तम स्थूल कृशा जायन्ते, अशा पद्धतीने आपण थोडासा अरेंज करूया. एक्झॅक्टली याचा अरेंजमेंट अशी नाही करू शकत असू आपण, तरी ह्यात आपल्याला अंडरस्टँडिंग इथे कळते की पाणी पित असताना, जेवण करत असताना कोणत्याही व्यक्तीला जर पाणी ह्यांचा योग झाला म्हणजे हे एकमेकांचे कंट्रीब्युटरी आहेत, एकमेकांना कंट्रीब्युट करणारे आहेत, एकमेकांसोबत कार्य करणारे. म्हणजे जेवण करत असताना पाणी कसं पिलं तर काय होणार आहे, जर मध्ये पिलं तर तो सम राहणार आहे, अंते पिलं तर तो स्थूल होणार आहे, प्रथमम पिलं तर तुम्ही कृश राहणार आहे. असा जो वाक्यांमध्ये शब्दांची हेरफेर करून, शब्दांची रचना विविध पद्धतीने करून वाक्याचा अर्थ आपल्याला मिळतो, तेव्हा त्याला योग तंत्रयुक्तीचा उपयोग करून ते वाक्य लिहिलं गेलेलं आहे, तो श्लोक लिहिला गेलेला आहे असं आपल्याला कळतं. ठीक आहे. तर यात आपण दोन गोष्टी आपल्याला कळाल्या, योग तंत्रयुक्ती म्हणजे काय आणि पाणी कधी पिलं, जेवण करताना पाणी कधी पिलं तर त्याचा शरीरावर काय परिणाम होतो हे आपण याच्यात बघितलेलं आहे. ठीक आहे. आता आपण बघूया पाण्याचे विविध टेम्परेचर नुसार पाणी कंझ्युम केलं तर कसं त्याचा गुण असतात. तर पहिले शीतल जल काय असतं, म्हणजे थंड नॉर्मल टेम्परेचरला किंवा थोडंसं लो टेम्परेचरला जे पाणी असतं त्यातनी काय होतं, शीतम, मदातेय, ग्लानी, मूर्छा, छर्दी, भ्रम, श्रम, भ्रमान, तृष्णा, उष्ण, तृष्णा उष्ण, दाह, पित्त, अस्र, विषाणी अंबू नियच्छती. शीत पाण्याचा शीतम अंबू इथे योग तंत्रयुक्ती, शीतम अंबू, मदात्यय, ग्लानी, मूर्छा, श्रम इत्यादींनी हंती असा इथे शब्द तुम्हाला मिळतो. म्हणजे शीत अंबू जे आहे, शीत पाणी, शीतम अंबू हे व्याधी मदात्ययम नियच्छन्ति, शीतम अंबू छर्दी नियच्छन्ति, शीतम अंबू तृष्णा नियच्छन्ति, शीतम अंबू दाह नियच्छन्ति, असा इथे तुम्हाला अन्वय लावता येतो. तर कसं काय काय सांगतात ते आपल्याला की शीत अंबू, जर शीत जल जे आहे, शीत पाणी जे आहे, थंड पाणी जे आहे ते मदात्ययामध्ये म्हणजे अधिक अल्कोहोल पिल्यानंतर जे लक्षणे निर्माण होतात, अल्कोहोल इंटॉक्सिकेशनची जी काही लक्षणं निर्माण होतात त्यामध्ये ज्याला ग्लानी म्हणजे गिडीनेस येत आहे किंवा ज्याला सॉर्ट ऑफ सिंकोप टाईप लक्षणं निर्माण झालेले आहेत, मूर्छा म्हणजे सिंकोप किंवा तो बेशुद्ध झालेला आहे, छर्दी वॉमिटिंग खूप सारखी होत आहे, श्रम थकवा खूप आलेला आहे, भ्रम चक्कर सारखी येत आहे, भुरळ पळत आहे, तृष्णा तहान खूप लागत आहे, उष्ण दाह शरीराचा होत आहे, पित्त विकृती झालेली आहे, पित्त प्रकोप झालेला आहे, रक्त विकृती झालेली आहे, रक्त प्रकोपित झालेला आहे, अशा व्यक्तीला शीत अंबू जर त्याने पिलं तर ह्यांचं शमन होत असतं असं ते सांगतात. ठीक आहे. पुढे उष्ण जलाचे उपयोग काय सांगतात, तर उष्ण जल म्हणजे काय, जे पिण्यायोग्य टेम्परेचर मध्ये कन्झ्युमेबल फॉर्म मध्ये असं जे पाणी आहे, जे ज्या टेम्परेचरला आपण पाणी पिऊ शकतो अशा पद्धतीच्या टेम्परेचरला आणून ठेवलेलं जे पाणी ते उष्ण अंबू असतं. तर ते कसं असतं ते म्हणतात दीपनम, तुमच्या डायजेस्टिव्ह फायरला, तुमच्या अग्नीला स्टिम्युलेट करणारं असतं, दीपन करणारं असतं. पाचन, जो आहार तुम्ही खाणार आहात, खाल्लेला आहे त्याला डायजेस्ट करण्याचं कार्य करत असतं. कंठ, तुमच्या घशासाठी, तुमच्या व्हॉइस साठी चांगलं असतं. लघु उष्णम, लघु असतं ते पचायला हलकं असतं आणि उष्ण गुणात्मक असतं. बस्ती शोधनम, बस्ती म्हणजे तुमचा युरिनरी ब्लॅडर, सॉर्ट ऑफ तुम्ही युरिनरी ब्लॅडर सध्यासाठी कन्सिडर करू शकतो. तर युरिनरी ब्लॅडरला इझिली इव्हॅक्युएट करण्यासाठी स्टिम्युलेट करणारं असतं. म्हणजे बस्तीचा जो तिथले जे काही टॉक्झिन्स आहे, तिथे जे काही मूत्र साचलेलं आहे, तिथले जे टॉक्झिन्स आहेत त्याला इझिली बाहेर काढण्यासाठी मदत करत असतं. तर बस्ती शोधन करण्याचे कार्य करत असतं. हिक्का, जो हिकअप्स जे असतात, अधमान, अधमान म्हणजे
सॉर्ट ऑफ ब्लोटिन, गॅस ट्रॅप झालेली आहे तुमच्या इंटेस्टिन्स मध्ये, अशा पद्धतीचे जे काही लक्षणं असतील, अनिल वात प्रकोप झालेला असेल, श्लेष्मा कफ प्रकोप झालेला असेल, सद्य शुद्धी नवज्वरे यांचे सद्य शुद्धी करतं आणि नवज्वरामध्ये सुद्धा ते युजफुल राहतं. अजून कास, कासम, पीनसम, कास कफ जेव्हा येत असतो, पीनस सर्दी जर झालेली असेल, श्वास अस्थमा टाईप लक्षणं झालेली असतील, अस्थमा टाईप व्याधी झालेला असेल, पार्श्वरुजा म्हणजे फ्लँक पेन जर होत असेल, अशा पार्श्वरुक्षु शस्यते, अशा पार्श्वरुक सु शस्यते, पार्श्वरुक म्हणजे रुजा, शू म्हणजे तो यांच्यासाठी तो उष्ण जल उपयोगी होत असतं असं त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे. पुढे आपण बघूया श्रुत शीत जलाचे काय उपयोग. क्वथित शीत जल आपण म्हणूया की तुम्ही चांगलं बॉईल केलेलं आहे आणि त्याला थंड केलेलं आहे, त्या पाण्याचे उपयोग काय असतं की ते सांगतात श्रुत शीत जल अनभिषंदी, ते अभिषंदी नसतं, तुमच्या शरीरामध्ये दोष निर्माण करणारं नसतं, लघु असतं, लाईट टू डायजेस्ट असतं, लघुच तोयम क्वथित शीतलम, असं जे तोय आहे जे क्वथन करून शीत केलं गेलेलं आहे असं जे पाणी आहे ते अभिषंदी नसतं, लघु असतं, ते अभिषंदी नसतं आणि लघु असतं. आणि पित्तयुक्ते हितम दोषे, ते पित्तयुक्त जे दोष असतात, पित्तचे जे व्याधी असतात, पित्त प्रकोपामुळे होणारे जे विकृती असतात त्याच्यामध्ये खास करून वापरलं जावं असं त्याने सांगितलंय. व्यूषितम जे पर्युषित आहे, जे असं क्वथित करून शीत केलेलं आहे पण ते दिवसभर शिल्लक राहून त्याला दुसऱ्या दिवशी तुम्ही जेव्हा ते शिळं झालेलं आहे, असं जे पर्युषित जल आहे ते शिळं झालेलं आहे ते त्रिदोषकृत, त्याच्याने तीनही दोष प्रकोपित होतात. म्हणून श्रुतशीत जल किंवा कुठलंही जल तुम्ही फ्रेश आल्यानंतर त्याला श्रुतशीत केल्यानंतर त्याला फ्रेश वापरलं गेलं पाहिजे, त्याला शिळं होऊ देऊ नये. ठीक आहे. पुढे मग जलाचे वर्णन करत असताना नारिकोलोदकाचं पण वर्णन करतात. नारळाचं पाणी, शहाळ्याचं जे पाणी आपण कोकोनट वॉटर जे आपण असतात त्याच्याबद्दल सांगतात. नारिकोलोदकाचं वर्णन करतात. याच्यावर ह्या प्रत्येकाच्यावर तुम्हाला एसीक्यू येऊ शकतात किंवा एमसीक्यू येऊ शकतात. ठीक आहे. तर नारिकेलोदकाचं वर्णन सांगतात. नारिकेलोदकम स्निग्धम, नारिकेलोदक हे स्निग्ध असतं, स्वादू मधुर रसात्मक असतं, गोड असतं, वृष्य तुमच्या शुक्र धातूला प्रबल करणार, शुक्र धातूचं वर्धन करणारं असतं, हिम शीत गुणात्मक असतं, लघु असतं, लाईट इन नेचर असतं, तृष्णा पित्त अनिलहर दीपनम बस्ती शोधनम, ते तृष्णा अधिक तहान लागण्याची जी काही व्याधी निर्माण झालेला असतो, पित्तज व्याधी असतील, वातज व्याधी असतील यांचं शमन करणारं असतं, दीपन कार्य करणारं असतं आणि बस्ती शोधन कार्य करणारं असतं. ठीक आहे. पुढे यात जलवर्गामध्ये सगळ्यात श्रेष्ठ जल कोणतं आहे पिण्यायोग्य आणि कोणतं पाणी पिऊ नये याबद्दल सांगतात. वर्षासु दिव्यनादेये परमतोये वरावरे, जे वर्षा जल आहे, जे पाणी पावसाचं पाणी कॅच केलेलं जे पाणी आहे ते सगळ्यात श्रेष्ठ जल असतं पाणी पिण्यासाठी. ऐंद्र जल त्याला म्हणतो, जे पावसाचं पाणी कॅच केलेलं आहे स्वच्छ पात्रामध्ये ते सगळ्यात श्रेष्ठ असतं. आणि इतर जे पाणी असतात त्या कोणत्या जागेवर आहे, त्याच्यात सूर्य, चंद्र आणि वाऱ्याचा काय त्याच्यावर परिणाम होत आहे याच्या बेसिसवर ते श्रेष्ठ किंवा कनिष्ठ किंवा कन्झ्युमेबल किंवा नॉन कन्झ्युमेबल पाणी ते बनत असतात असं त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता पुढे ते वर्णन करतात क्षीरवर्गाबद्दल. तर क्षीरवर्ग म्हणजे काय की दूध आणि दुधापासून तयार होणारे जे काही पदार्थ असतात त्याच्याबद्दल वर्णन करतात. ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. ठीक आहे. तर आतापर्यंत आपण फक्त तोय वर्ग किंवा जलवर्गाबद्दल वर्णन शिकलेलो आहोत डिटेलमध्ये. इथून पुढच्या लेक्चरमध्ये आपण क्षीरवर्ग असेल, तुमचा मधुवर्ग असेल आणि इतर जे काही द्रव्यांचे वर्गीकरण सांगितलेलं आहे ते आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. तर भेटूया आपण अष्टांग हृदय सूत्रस्थानातला जो काही द्रव्य विज्ञानी 5वा अध्याय आहे त्याच्या सेकंड पार्ट मध्ये. तोपर्यंत
थँक्यू.